जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरलेले भरपूर सारे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत। हे फॉर्म कोणत्या कारणाने रिजेक्ट झाले किंवा डिसअप्रूव्हल झाले, तुम्ही कोणत्या चुका फॉर्म भरताना केल्या आहेत याबाबत संपूर्ण माहिती आलेली आहे। भरलेले फॉर्म कोणत्या कारणाने रिजेक्ट झाले आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम नारी शक्ती दूत हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर केलेले अर्ज यावरती क्लिक करा। तुम्ही जे काही अर्ज केले असतील ते सर्व यामध्ये दाखवण्यात येईल। स्टेटस जर रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्हल असे दाखवत असेल तर तो फॉर्म ओपन करून घ्यावा आणि व्ह्यू रिजन यावरती क्लिक करायचे आहे। कोणत्या कारणाने फॉर्म रिजेक्ट झाला ते रिजन दिलेले असतील। अशाच प्रकारचे अनेक रिजन आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामधील सर्वात पहिला रिजनचा आहे अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे। तसेच इतर कारणे हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाहीत, ज्या टिक करा राईट टिक करायच्या होत्या त्या केल्या नसल्यामुळे हा फॉर्म इथे रिजेक्ट झाला आहे। त्याचप्रमाणे यामध्ये दुसरं रिजन सांगण्यात आलेले आहे आधार क्रमांक चुकीचा नोंदविलेला आहे। बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न नाही, म्हणजेच तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक नाही, या कारणामुळे हा फॉर्म इथे रिजेक्ट झालेला आहे। त्यानंतरचं रिजन सांगण्यात आलेलं आहे बँक खाते तपशील, खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही। फॉर्म भरत असताना बँक खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक तसेच IFSC कोड योग्य टाकलेला नाही। तसेच अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहेत, या कारणामुळे सुद्धा हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। त्यानंतरचं रिजन आहे अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडले आहेत। तसेच इतर कारणे सुद्धा यात सांगण्यात आलेले आहे। त्यानंतरच्या रिजनमध्ये इतर कारणे फॉर्म सोल्ड बी फेल्ड ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश हा एक सुद्धा रिजन यामध्ये सांगण्यात आलेला आहे। त्यानंतरचं रिजन आहे बँक खात्याचा तपशील, खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही, बँक पासबुक अपलोड करणे अशा प्रकारचा रिजन दिलेला आहे। यामध्ये बँकेचे खाते ऑनलाईन करण्यात आलेले नाही, ते कारण यामध्ये सांगण्यात आलेले आहे। त्यानंतरच्या रिजनमध्ये सांगितले आहे रॉंग डॉक्युमेंट अपलोड करताना चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यात आलेले आहे, त्या कारणाने हा फॉर्म सुद्धा इथे रिजेक्ट करण्यात आला। आणखीन एक रिजन दिलेला आहे इतर कारणे अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजू जोडावीत, म्हणजेच असं की जर का तुम्ही मराठीमध्ये फॉर्म भरला असेल त्या कारणाने हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। काही फॉर्म मराठीमधील अप्रूव्हल होत आहेत तर काही फॉर्म रिजेक्ट होत आहेत। त्यानंतरचे रिजन आहे नोंदविलेले नाव व आधार कार्डावर नाव यात तफावत आहे, डॉक्युमेंट नॉट क्लिअर, आधार नॉट क्लिअर, म्हणजे जे काही तुम्ही नाव नोंदवले आहे ते आधार कार्ड सोबत जुळत नाही। असं या तुम्ही जे काही नाव नोंदवले आहे ऑनलाईन करताना त्यामधील नाव तसेच आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे, म्हणजे चुकीचे नाव यात टाकण्यात आलेले आहे, त्या कारणाने हा फॉर्म सुद्धा इथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतरचे एक रिजन आहे इतर कारणे डेट इन मराठी लँग्वेज, म्हणजेच तुम्ही जी काही तारीख टाकलेली आहे ती मराठीमध्ये टाकण्यात आलेली आहे, त्या कारणास्तव हा फॉर्म सुद्धा इथे रिजेक्ट झालेला आहे। जर का तुम्ही फॉर्म भरताना जन्मतारीख ही मराठीमध्ये भरली असेल तर तो फॉर्म सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो। रिजन दिलेला आहे अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे, जसे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विधवा, अपंग अशा प्रकारच्या काही योजना असतील तर त्या तुम्ही जर का आधीच घेत असाल त्यांच्यासाठी त्यांना ही योजना नाही, त्यामुळे हा रिजेक्शन आलेला आहे। त्यानंतरचा रिजन देण्यात आलेला आहे इतर कारणे फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाही, जो काही तुम्ही फॉर्म भरला आहे त्यासोबत बँकेचं पासबुक जे जोडलेलं आहे त्यासोबत नावं तुमची जुळत नसल्याचे कारणावरून सुद्धा इथे रिजेक्शन आलेलं आहे। जर का तुम्ही फॉर्म भरताना नाव वेगळं आणि बँक अकाउंटवरती जर का वेगळं नाव असेल त्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्शन होऊ शकतो।
त्यानंतरचे कारण सांगण्यात आलेले आहे. जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील आदिवासी असलेल्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही. ज्या महिला परराज्यातील असतील त्यांना 15 वर्षापूर्वीचे पतीचे ओळखपत्र, राशन कार्ड किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे जोडायचे होते. ते जोडले नाही, त्या कारणामुळे हा फॉर्म सुद्धा इथे रिजेक्शन झालेला आहे. त्यानंतरचं आहे आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग चुकीची आहे. म्हणजे जो काही आधार कार्डवरती तुमचं नाव आहे त्या नावाची स्पेलिंग आणि तुम्ही जे ऑनलाईन करता वेळेस चुकीची स्पेलिंग भरल्या, त्यामुळे हा फॉर्म सुद्धा इथे रिजेक्शन झालेला आहे. त्यानंतरचं रिजन देण्यात आलेलं आहे. आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही. म्हणजेच आधार कार्ड अपलोड करत असताना आधार कार्ड तसेच मतदान कार्डची मागची बाजू म्हणजेच दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत. हे ज्यांनी कोणी अपलोड नसतील केला त्यांचा फॉर्म सुद्धा रिजेक्ट होत आहे. अशा प्रकारच्या अनेक रिजन्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही फॉर्म योग्य भरला की नाही ते अगदी एकदा चेक करून घ्या. तुमच्या स्टेटसमध्ये काय दाखवत आहे, अप्रूव्हल दाखवत आहे की रिजेक्ट दाखवत आहे ते एकदा पाहून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.